हे नाही इकडं हो आणि एवढी कोणी काही हरकतची हा कार आवाज चेन यार मागे ना 1 मिनिट आम्हाला असा सातबारा कोरा नको तर बँकेचं नाव माझ्या सातबाऱ्यावरनं गायब झालं पाहिजे म्हणजे सरकारनं या कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे कारण हे कर्ज म्हणजे सरकारच्या पापाचं फळ आहे आणि म्हणून तुम्ही त्यातून आम्हाला रिकामं केलं पाहिजे मोकळं केलं पाहिजे आणि ते करणार नसाल तर तुम्हाला आमच्या गावामध्ये यायचा अधिकार नाही म्हणून भर सभेमध्ये या राज्यकर्त्यांना आपल्याला जाब विचारावा लागेल तरच कुठंतरी हे मार्गाला लागणार आहे। खरं तर आजपर्यंत या राजकीय नेत्यांनी आपल्याला वापरून घेतलं आपला वापर करून घेतला आता यांची काय राजकीय कुस्ती आहे राजकीय सत्ता संघर्ष आहे याचा फायदा घेऊन आपल्याला आपला सातबारा कोरा करून घ्यायचा आहे कारण आपण काय पाप केलेलं नाही आपण हे कर्ज काढून काय चैन्या केलेल्या आहेत का उधळपट्टी केलेली आहे का रंगडंग केले काही नाही आपण हा सगळा पैसा काळ्या मातीत घातलेला आहे पण यांच्या धोरणामुळे त्याची सगळी माती झालेली आहे आणि म्हणून आमचा सातबारा कोरा केल्याशिवाय या पांढऱ्या कपड्यातले हे जे काय दरोडेखोर आहेत या दरोडेखोरांना गावात येऊन देणार नाही अशी भूमिका आपल्याला आता घ्यावी लागेल तरच या उपक्रमाला कुठेतरी गती लागेल। मी तुम्हाला सांगतो की या देशाच्या संसदेनं मंजूर केलेले आणि राष्ट्रपतीनं सही केल्यानंतर कायद्यात रूपांतर झालेले 3 कायदे सुद्धा या देशातल्या शेतकऱ्यांनी 750 शेतकऱ्यांचा बळी देऊन मागे घ्यायला लावले आहेत। हा या देशातल्या शेतकऱ्यांचा इतिहास आहे म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच पार्लमेंटनं पास केलेला कायदा सुद्धा सरकारला मागे घ्यायला लागलेला आहे मग सातबारा कोरा करण्याचं काय अवघड आहे पण त्यासाठी आपल्याला एकजूट दाखवावी लागणार आहे एकत्रित यावं लागणार आहे आणि ती एकजूट दाखवल्याशिवाय आपला सातबारा कोरा होणार नाही आणि म्हणून आज स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या स्मृती स्थळाजवळ आपण सगळेजण शपथ घेऊया जोपर्यंत या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निर्धार करून आपण इथून जाऊया एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद। अगदी या वर्षाचं उदाहरण तुम्हाला देतो सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली कांद्याचे दर पडले कांदा उत्पादक कर्जबाजारी झाला
सरकारनं परदेशातून सोयाबीन पेंड आणि पाम तेल आयात करायला परवानगी दिली आणि त्यामुळं सोयाबीनचा भाव 9,000 वरनं 4,500 पर्यंत खाली आला. सोयाबीन उत्पादकांचा तोटा झाला. बाहेरच्या देशातून कापूस आयात करायला सरकारनं परवानगी दिली म्हणून कापसाची किंमत निम्म्यावर खाली आली. कापूस उत्पादकाचं वाटोळं झालं. सरकारनं साखर निर्यात करायला बंदी घातली म्हणून आत्ता जो ऊसाचा दर मिळतो त्याच्यामध्ये किमान 800 ते 900 रुपये टनाला भाव ऊसाचा कमी झाला. ऊस उत्पादकांचं वाटोळं झालं. नुकतंच सरकारनं बाहेरच्या देशातून मका आयात करायला परवानगी दिलेली आहे. मका उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचं वाटोळं झालं आणि आत्ताच 10,000 टन एवढं दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या दुधाला लिटरला 38 रुपये भाव मिळत होता तो आता 24 रुपयेपर्यंत खाली आलेला आहे. म्हणजे या धोरणामध्ये ही धोरणं राबवण्यामध्ये सरकारनं पुढाकार घेतल्यामुळं शेतकऱ्याचा काही एक दोष नसताना शेतकरी तोट्यात गेला आणि म्हणून तो कर्ज फेडू शकत नाही आणि म्हणून तो कर्जबाजारी झाला. आणि मग कर्जबाजारी झालेला शेतकरी विजय मल्ल्यासारखं निर्लज्जपणे कर्ज बुडवून देश सोडून पळून जात नाही तर जग सोडून जातो. म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत हे लक्षात घ्या. आत्महत्यांचा टक्का आता वाढलेला महिन्याला जवळपास 250च्या वर आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत. आताच मनीषने सांगितलं की दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांच्या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या झाली. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली. आणि म्हणून अशा पद्धतीनं या सरकारच्या धोरणाचा परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी होत असेल आणि तो विजय मल्ल्यासारखं बँकांना बुडवून पळून न जाता जग सोडून जात असेल तर त्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी म्हणून सरकारनं या कर्जाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. सगळ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं ठरवलं तरी मला नाही वाटत की 1,00,000-1.5 लाख कोटीच्या वर काय पैसे लागतील असं. एका महिन्याचं केंद्र सरकारचं जीएसटीचं उत्पन्न 1,75,000 कोटीचं आहे. कोण जीएसटी भरतंय? तुम्ही आम्हीच भरतोय ना. सरकारकडे पैसा नाही याच्यातला भाग नाही. कुठल्याही उपक्रमासाठी सहजगत्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 1,000 कोटी याला दिले, 10,000 कोटी त्याला दिले अशा प्रकारचे घोषणा करतात. आपल्या देशाचे पंतप्रधान तर 1,00,000 कोटीच्या वर काही बोलतच नाहीत. या सगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे पैसे असतील तर तुमच्याच धोरणामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी तुमच्याकडं एकदाच काहीतरी सातबारा कोरा करायला तुमच्याकडे पैसे का नाहीत हा या देशातल्या भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थानं सवाल आहे. म्हणजे बँकांना सरकार पैसे देतं उद्योगपतींची कर्ज बुडल्यानंतर मग ज्या शेतकऱ्यानं मेहनत करून रक्ताचं पाणी करून घाम गाळून अगदी शेतामध्ये काम करत असताना जंगली जनावरांशी 2 हात करून सापा मुक्साशी 2 हात करून ज्या शेतकऱ्यांना एवढी घोर मेहनत केली आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवलं तो शेतकरी कर्जबाजारी होऊन जर का झाडाला गळपास लावून मरत असेल तर याची शरम राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे. म्हणून त्यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे. आणि म्हणून आजपासून एक आंदोलनाची आम्ही घोषणा करतोय आणि ते आंदोलन म्हणजे ज्या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणली त्यांच्याच नावानं स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन आजपासून आम्ही सुरू करीत आहोत.